शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रविवारपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झालेली आहे। 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद इथून पहिलंच विमान रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झालंय। भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीमध्ये दाखल झालेल्या प्रवाशांचं फूल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसंच केक कापून स्वागत केलेलं आहे। आज पहले रात के फ्लाइट में हम हैदराबाद से ये शिरडी आ गया और हमारे साथ परिवार है, बच्चे है, सब खुश है। हम यात्रा पे आए हैं और ये पहले फ्लाइट हमको भी खुशी मिला है और पब्लिक को भी खुशी मिला है। जितनी ज़्यादा ऐसे नाइट फ्लाइट शुरू हो जाए पब्लिक की। आज इंडिगोचं ATR विमान आहे जे हैदराबादून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालं आहे। येताना जवळपास 60 पॅसेंजर झाले, जाताना 76 पॅसेंजर जाणार आहेत। आणि हेच माझं जे मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक, कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवालेच असू शकतात, कारण की अर्थकारणात दृष्टिकोन जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात। आणि म्हणून हा जो समतोल आहे, हे जे काही कोऑर्डिनेशन आहे, हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे। आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या VIP दर्शनचं मी सुचवलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील।